दिवंगतांच्या स्मृतीही जपणार आणि पर्यावरणाचं संवर्धनही करणार। गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत झाड लावणार आणि रक्षाही झाडाला घालणार। गडिंग्लज तालुक्यातील कौलगेकरांचा स्तुत्य उपक्रम। विविध सामाजिक उपक्रमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारं गाव म्हणून गडिंग्लज तालुक्यात कौलगेची ओळख आहे। दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला गावातील नाळ फाउंडेशनकडून प्रत्येक घरी विविध जातीच्या रोपांचं मोफत वाटप करण्यात येतं। यातून वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या कौलगेकरांनी पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। गावातील एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर तिच्या नावानं रक्षा विसर्जन दिवशी स्मशानभूमीच्या परिसरात रोप लावलं जाणार आहे। तसंच मूठभर रक्षा नदीत विसर्जित करून उर्वरित रक्षा झाडांना घातली जाणार आहे। वृक्षांचं संगोपन करून दिवंगतांच्या स्मृती जपल्या जाणार आहेत। पर्यावरण संवर्धनासाठी कौलगे ग्रामपंचायतीनं सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। शिवाय स्मशानभूमीचंही नूतनीकरण केलंय, शेडची नव्यानं उभारणी केली आहे, बाकडी बसवण्यात आली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलंय, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताही तयार केलाय। ग्रामपंचायतीचा निधी आणि लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी श्रमदान करत ही कामं पूर्ण केली आहेत। गावचे उपसरपंच संजय पवार यांच्या मानधनातून दलित समाजातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी दहनाचं साहित्य पुरवलं जाणार आहे। एकूणच पर्यावरण संवर्धनाचा कौलगेकरांचा हा उपक्रम प्रेरणादायी असाच आहे। यासाठी गडिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणपतराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब कांबळे, उपसरपंच संजय पवार, तेजस देसाई, धोंडीबा वडर, ज्ञानदेव साठे, सुनीता पाटील, ज्योती गाडे, रेखा देसाई, दीपाली वडर, सुषमा कांबळे यांनी पुढाकार घेतला।